नमस्कार. मातोश्री डेअरी फार्ममध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे सहज रस्त्याने जात असताना मला एक प्लॉट दिसला मक्याच्या प्लॉटचा. आता हे मक्याचा प्लॉट बघा, हे जी मका आहे ह्या मकाला जांभळा कलर आला आहे. बघा, हे जांभळा कलर आला आहे. जांभळा कलर येण्याच्या पाठीमागचं कारण काय, तर बरंच दिवस झालं ह्या शेतीला शेणखत बी नसणारं आणि ह्यांनी जे रासायनिक खतं असते त्यात युरियाचं प्रमाण जास्त वापरलेलं आहे. आता ह्यात कसं असते तुम्हाला ह्याला फॉस्फरसची कमतरता आहे, थोडी मॅग्नेशियमची कमतरता असल्यामुळं हा प्लॉट जांभळ्या कलरवर गेला. ह्याला फॉस्फरस अजिबात ह्या प्लॉटला नाही आहे. अशा वेळेस काय करायचं, NPK नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश हे जी खत असतं मिश्र खत, हे त्याचं प्रमाण ह्याला वापरायचं. मी आता फॉर एक्झाम्पल पहिलं 14-28-14, 14-35-14 ह्यामध्ये फॉस्फरस जास्त होता. ते खतं आता बंद झालेत असं माझ्या ऐकण्यात आलेलं. आता नवीन एक खत आले 12-32-16 सुपर गोळी वापरा. सुपर गोळीचा हा रिझल्ट ऊसासाठी सुपर गोळी वापरतात, कारण त्याने जमीन भुसभुशी होती आणि 16% फॉस्फरस आहे. आणि त्यात कसं आहे, ते जरा रिझल्ट लेट येतं, त्याला 2-3 महिने लागतात, तिथं थोडा येतो. पण तुम्ही जर प्रत्येक पिकाला जर सुपर गोळी वापरलं तर जमीन फॉस्फरस टिकून राहतो. त्याला दुसरा खत आहे बलराज प्रो म्हणून आहे, तेही वापरतं, त्यातही फॉस्फरसचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे काय करा, अशा वेळेस ज्यावेळेस जांभळा कलर मकामध्ये येतो त्यावेळेस तुम्ही जे 12-32-16 किंवा 14-28-14, 14-35-14 हे खत कुठे मिळालं ज्यामध्ये फॉस्फरस हे जास्त असलेलं खत हे तुम्ही वापरा. बलराज प्रोम तर वापरा, त्याचा तर रिझल्ट एक नंबर येते. आणि शेणखताचंही प्रमाण वापरा. काय होतं, अशी ज्यावेळेस मका होती त्यावेळेस मकाची हाईट जात नाही. हे अजून 1 फूट दीड गुडघ्या एवढी मका येऊन ही मका तुरा टाकते. त्यावेळेस काय होते, मकाचा उपयोग होत नाही. मका 1 फूट दीड 2 फुटावर प्लॉट येऊन हा प्लॉट फेल जातो. त्यामुळं त्या प्लॉटला काय कमतरता आहे, त्याला कोणतं खत दिलं पाहिजे ह्याचा अभ्यास करून थोडी माहिती घेऊन त्या प्लॉटला खत देत चला, जेणेकरून आपलं पीक हे चांगलं आणि रवाबदारी. धन्यवाद शेतकरी.